सुप्रभात मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला हा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आपला संघ म्हणजेच सह्याद्री एक भटकंती संघ पुणे या संघातर्फे आपण एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आयोजित केलेली आहे, ती म्हणजे सागरगड वानरटोक। तर आजचा कार्यक्रम मित्रांनो असा असेल, सर्वप्रथम आपण ट्रेक करून गडावर पोहोचून महाराजांची जयंती साजरी करणार आहोत। त्यानंतर पुढे वानरटोक एक सुळका आहे, त्या सुळक्यावरती आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग ॲक्टिव्हिटी पार पाडणार आहोत। तर कंटिन्यू रहा, पुढचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देईल। पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेतली बॉटल हे तुम्ही तुमचं ठेवायचं नाही, त्याचं टाक हे टाक तुझं आता मटेरियल ते पर्सनली दिलेली गोष्ट आहे। साईडला याला अडक आणि ह्याच्यातच टाक, नाही उभं राहिलं। जर व्यवस्थित जर पार पडलं ना तर सगळ्यांना प्रसाद आहे तिथं पोहोचल्यावर। कुठे नाही जवळ नागर दे, पकड असंच दे, बघ बॅग पकड। शिंदे खताचा पाहिजे आपल्याला, बस झालं। सागरगड म्हणजे अलिबाग जवळचा एक छोटासा किल्ला। तसं गडावर पाहण्याकरता बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजेच वाटेत लागणारा सिद्धेश्वर धबधबा, सिद्धेश्वर मठ, गडावरील इतर वास्तू, गडदेवता आणि गडाला लागूनच असलेला वानरटोक सुळका। या वानरटोक सुळक्यावरच आज आम्ही आरोहण करण्याचे ठरवले होते। वाटेत लागणाऱ्या गडदेवतांचे दर्शन घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली। वाटेतच गाव असल्याने गडावर जाणारी वाट ही सुस्थितीत होती, तसेच जागोजागी पाट्या देखील होत्या, त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नव्हती। पुढे सिद्धेश्वर मठाकडे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही सिद्धेश्वर मठाजवळ येऊन पोहोचलो। तिथला परिसर हा अतिशय शांत होता, त्यामुळे तिथे थोडा वेळ विश्रांती घ्यायचे ठरवले। आज महाराजांच्या जयंतीचा दिवस, त्यामुळे गडावर जयंतीची तयारी ही जोरदार चालू होती। त्यात आमच्यासाठी सुवर्णयोग असा की आज सागरगड दुर्गसेवक एक सामाजिक संस्था या गड संवर्धन संस्थेमार्फत महाराजांची एक नवीन प्रतिमा बसवण्यात येणार होती, त्यामुळे तो देखील आम्हाला अनुभव घेता आला। सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला।
रहना पड़ेगा, हौसला बढ़ाना पड़ेगा एक दूसरे का, समझे समझे क्या? हाँ, मेहनत करो मेहनत, मेहनत करो. तर मित्रांनो, आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो आहे. समोर दिसतोय तो वानरडोक सुळका आहे आणि आता आम्ही सागरगड किल्ल्याच्या टोकावर उभे आहेत. तो सुळका आता क्लाइंब करायचा आहे आपल्याला. बघूया, जितकं शूट करता येईल तेवढं शूट करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. पण ही कुठून अशी फिरून जाते का थोडी? असे फिरले खाली. आता तुम्ही इथे गेलेत ना खाली, या गवतात इकडे यायला लागेल आपल्याला. पूर्ण खाली नाही जायचं, त्या पायवाटीवर नाही जायचं. नाही या झाडीतून इकडे यायला लागेल. हा वरचा घ्या. निघाली का व्हिडिओच टाकतो. हा केवढीच टाकतो. तो लय गंजला जरा नीट ते पाहिजे होतं रे. ते पेग ह्याच्यात कुठेतरी असेल. झाडामुळे असं आहे. थांबा. रोजचीच ती सगळी. हा रोजचे हा ते काय नादी लागू नको घसरडे. आपली सेफ्टी बाळगून ये. हा ओके. हा एवढंच आहे. तो काही एक माणसा एवढा एवढंच इथं उतरायला फक्तच की. अजून 4-5 फूट येत होतात ते बघ खाली काढत. मग तेच म्हणलं ना, ते बरं झालं तिचं अडकलं मध्ये. वाचला नाही तर पुढचे क्लाइम्बिंग होत होते. नाही झालंय कॅमेऱ्यात कैद झालंय सगळं. आपल्याला काय माहिती, ते लोकल आहे तिथले.
समेट समेट हा काय मेजर हा समिट आहे हा 1 मिनिट चान्स नाही आहे इथं मी फिक्स करायला हा इथे इथे होईल तिकडे फिरवतो ना सगळे खाली बघ खाली बस तिथे कसं हे दगड समोर अख्खं व्ह्यू दिसत तिथे काढ एक व्हिडिओ काढ किंवा फोटो समिट समिट वरती जेवढे लोक आहेत ना त्यांना नाही काय फालतू है ना पण इथनं जे आलेत ना इथनं क्रॉस हा त्या गावतात ना गाव सर त्या गावतातच मेन आहे तर त्यात दगडावर चढायला लागलं नाही नाही मी काय म्हणतो, थांबा हे पण घेतो त्या गावतात ना जे आले त्यांनाच माहिती किती भय गुरुजी हळू या चालू या आम्हाला पाजा बाबा पाणी पहिले बसा तुम्ही शांत बसा पहिले तिथं नाही नाही तिथं वाहून नव्हतं बाई अरे काय सांगू खाली गेलो होतो खाली गेला होता तांबडे कोंडो भोकरी नीट बस नीट बस तू नीट बस हाक्या हा? नीट बस नीट बस मोठा होशील हे बघ फोडी बघ हे बघ मी बसलो ना मी जर उठतोय ना पडला तर माझी पण व्हिडिओ भेटली असती गोप्रो मधले व्हिडिओ बघ त्याची धड 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 अरे तिथून काय दिसतंय हा पॅच दिसतोय का बघ बरं थोडं वाकलं इथला इथला या आपण नाही काय पायवाटेने आलो हा हा खालचा समोर दिसतोय का हा उभा राहा तो पायवाटेने आलो का हा हा तिथनं जो आका घसा सरला हा डायरेक्ट त्या इथं कातलच्या थोडा अलीकडे हा हा त्याच्यावर 4 फूट अडकला तिथनं तर लय डोक्यावर गेला हार्नेस घालायचं तुम्ही विदाउट हार्नेस आले विदाउट कॅरा तू मधी बस ए चिक्या गुरुजींचा फोटो काढ सबमिटेड गुरुजी सबमिट उभं राहा सर जाऊ उभं राहतो गुरुजींचा फोटो काढ ते डायरेक्ट हातात आलं माझी पण फाटली तिथं पूर्ण असं झालं असं झालं ते डायरेक्ट हा आता बोललो आहे तत्परता अजून आहे क्लाइम्बिंग वाले अरे इथून नाही गेलो आपण बाबू हा किती वाजले 2 वाजले या बाजूला वजन घे हा इकडच त्या साईडने असू देता अरे बघ किस्सा फाटलाय पैसे गेले सगळे पैसे नव्हतेच म्हणा त्याच्यात मोबाईल होता मोबाईल होता हा मग आहे पडला होता का हा पडले होते दोन्ही पण इथंच पडले होते जिथं मीच बसलो होतो तिथं
इथंच ना अमृता. आम्ही काय म्हणतो त्या खिंडीतनं जर खाली थोडी वाट असती ना मग त्या झाडांनी वर चढलो. हा बरोबर तो दिवशी चालला होता. पण तिथे बोल्ट दिसला ना वरती. ते हे पेक मध्ये पेक दिसला. पेक मेजर त्याला थांबलं. अहो तिथं रोप टाकतो होतं. ओके बस एवढाच आवाज होता. अहो जेव्हा मी थांबलो ना स्टॉप लट अख्खे पाय लट दोन्हीकडे.